Example number 2. Nazma is a proprietor of a firm registered under GST. She has paid GST of rupees 12,500 on purchase and collected rupees 14,705 on sale. What is the amount of input tax credit, that is ITC, to be claimed by her? What is the amount of GST payable? So given input tax is equal to rupees 12,500, output tax which is equal to rupees 14,750. We know that input tax is nothing but input tax credit. So input tax credit claimed by Nazma is equal to rupees 12,500. हे पहिलं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं. Now second, what is the amount of GST payable? So GST payable is equal to output tax minus input tax. Output tax minus input tax, which is equal to 14,750 minus 12,500, which is equal to 0,522. 2,250, that is the GST payable by Nazma. Payable by Nazma. या पद्धतीने ही दोन उत्तर महत्वाची आहे. Example number 3 from practice set 4.2. Amir Enterprises purchased chocolate sauce bottle and paid GST of rupees 3,800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of rupees 4,100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Brothers and paid GST of rupees 4,500. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find the payable CGST and SGST. एक चेन या ठिकाणी दिलेली आहे. या चेन मध्ये तीन व्यक्ती किंवा तीन दुकानांचा समावेश होतो. पहिलं दुकान आहे आमिर एंटरप्राइजेस, दुसरं आहे अकबरी ब्रदर्स आणि तिसरं आहे मयंक फूड कॉर्नर. चॉकलेट सॉस बॉटल या आमिर एंटरप्राइजेसनी अकबरी ब्रदर्सला विकलेले आहेत. त्यावेळेला 3800 रुपये इतका जीएसटी पेड केलेला आहे. अकबरी ब्रदर्सनी मयंकला विकताना या ठिकाणी 4100 रुपये इतका जीएसटी पेड केलेला आहे. आणि नंतर या ठिकाणी ज्या वेळेला अकबरी ब्रदर्स मयंकला विकतोय त्यावेळेला 4500 रुपये इतका जीएसटी पेड झालेला आहे. म्हणजे आमिर एंटरप्राइजेसनी या ठिकाणी ज्या वेळेला त्या बॉटल्स घेतलेल्या आहेत त्यावेळेला 3800 रुपये पे केलेले आहेत. अकबरी ब्रदर्सनी ज्या बॉटल घेतलेल्या आहेत त्यावेळेला 4100 रुपये पे केलेले आहेत आणि मयंकनी त्या बॉटल घेतात त्यावेळेला जीएसटी 4500 रुपये पेड केलेला आहे. आपल्याला विचारले की या प्रत्येक स्टेजला या ठिकाणी व्हॉट वी हॅव टू फाइंड द अमाउंट ऑफ जीएसटी पेएबल ॲट एव्हरी स्टेज of trading and hence find the CGST and SGST. आता काय झालेलं आहे, इथं कुठेही कस्टमर आलेला नाहीये. बिझनेस टू बिझनेस म्हणजे इनवॉइस जो असेल तो फक्त आणि फक्त बिझनेस टू बिझनेस आहे. आता पहिला विचार करूया आपण या ठिकाणी. फॉर आमिर एंटरप्राइजेस इनपुट टॅक्स 3800 रुपये ज्याच्याकडनं घेतले त्याला 3800 रुपये पे केलेले आहे परचेस करताना. आणि ज्यावेळेला अकबरी ब्रदर्सला त्यांनी विकलेले आहे त्यावेळेला 4100 रुपये टॅक्स त्याच्याकडनं घेतलेले आहे. जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. 4100 वजा 3800
300 रुपये, म्हणजे इथं फक्त त्यांनी 300 रुपये इतका जीएसटी पे केलेलं आहे. आता नेक्स्ट पुढच्या स्टेजला काय केलेलं आहे, अकबरी ब्रदर्सनी त्या सगळ्या सॉस बॉटल चॉकलेटच्या या मयंक फूड कॉर्नरला विकलेल्या आहेत आणि त्यावेळेला 4500 रुपये इतका आउटपुट टॅक्स घेतलेला आहे. म्हणजे घेताना त्यांनी किती घेतला होता टॅक्स, 4100 रुपये, आणि विकताना 4500 रुपये टॅक्स घेतलेला आहे. इथेही आपल्याला जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, म्हणजे इथं आउटपुट टॅक्स 4500 रुपये, इनपुट टॅक्स हा 4100 रुपये, या दोघांची वजाबाकी करून 400 रुपये टॅक्स त्यांनी पे केलेला. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला झालं की जीएसटी पेड ऍट एव्हरी फर्स्ट स्टेज 300 रुपये, सेकंड स्टेजला 400 रुपये जीएसटी पे केलेलं आहे. आता हे पे केल्यानंतर त्यातला सी जीएसटी आणि एस जीएसटी प्रत्येक स्टेजला किती गेला याचं कॅल्क्युलेशन आपल्याला विचारलंय. सो फॉर फर्स्ट आमिर एंटरप्राइजेसनी जीएसटी 300 रुपये कलेक्ट केलेला आहे, त्यातले 150 रुपये सेंटरकडे गेले आणि 150 रुपये स्टेटकडे आले. त्याच पद्धतीने अकबरी ब्रदर्सनी जेव्हा हा व्यवहार केला त्यावेळेला जीएसटी 400 रुपये मिळाला आणि या 400 रुपयातला सी जीएसटी 200 रुपये सेंटरकडे गेला आणि एस जीएसटी 200 रुपये हा स्टेटकडे गेला आणि अशा पद्धतीने पूर्ण व्यवहार हा या ठिकाणी झालेला आपल्याला आढळून येतो. Example number 4. Malik Gas Agency, Chandigarh, Union Territory, purchased some gas cylinders for industrial use for rupees 24,500 and sold them to the local customer for rupees 26,500. Find the GST to be paid at the rate of 5% and hence CGST and UTGST to be paid for this transaction. In this, for Union Territories there is Union Territory GST instead of State GST. त्यामुळे हा बदल या ठिकाणी UT Union Territory GST. मी काल तुम्हाला सांगितलेलं आहे स्टेट असलं असतं तर तिथं एस जीएसटी आलं असतं. काय दिलेलं आहे आकृतीच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. मलिक गॅस एजन्सीने सिलेंडर परचेस केलेले आहेत 24,500 ला आणि लोकल कस्टमरला त्यांनी ते विकलेले आहेत 26,500 रुपयाला. या व्यवहाराच्या दरम्यान जो रेट ऑफ जीएसटी आहे तो 5% इतका आहे. मग जीएसटी पे किती केला आणि त्याच वेळेला सेंटरला किती गेला आणि युनियन टेरिटरी चंदीगडला किती गेला असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्यामुळे परचेस गॅस सिलेंडर फॉर रुपीज 24,500 and local customer purchased from Malik 26,500. So for Malik gas input tax is 5% of 24,500. जीएसटी रेट आपल्याला 5% दिलेला आहे म्हणून 24,500 गुणिले 5 भागिले 100 या दोन शून्याला दोन शून्य गेले 245 गुणिले 5 1225 उत्तर. त्याच वेळेला आउटपुट टॅक्स किती आला 5% of 26,500. So 26,500 into 5 divided by 100 या दोन शून्याला दोन शून्य गेले 265 गुणिले 5 गुणाकाराला 1325. We know that GST payable is equal to output tax minus input tax. That is equal to 1,325 minus 1,225 which is equal to 100. So GST payable is 100. We know that GST payable is nothing but the sum of SGST and CGST. But here Chandigarh is in Union Territory. So CGST is equal to सेंटरला गेलेले पैसे 100 भागिले 2 50 रुपये गेले आणि युनियन टेरिटरी चंदीगडला गेलेले पैसे 100 भागिले 2 50 रुपये. अशा पद्धतीने या ठिकाणी जीएसटी 100 रुपये पे करावा लागला त्यातले 50 रुपये सेंटरला गेले आणि 50 रुपये युनियन टेरिटरी चंदीगडला गेलेले आपल्याला आढळून येते. परीक्षेच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं गणित आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. Example number 5. Messrs. Beauty Products paid 80% GST on a cosmetic worth rupees 6,000. 6,000 रुपयाच्या कॉस्मेटिक्स त्यांनी खरेदी केलेले प्रोडक्ट खरेदी केलेले आणि त्यावर त्यांना 18% इतका जीएसटी द्यावा लागला. आता काय केलेले त्यांनी अँड सोल्ड टू द कस्टमर. त्यांनी ते 6,000 रुपयाच्या आणलेल्या वस्तू कस्टमर्सना या ठिकाणी 10,000 रुपयाला या ठिकाणी विकलेल्या आहेत. जीएसटीचा रेट हा 18%च या ठिकाणी आहे. तर आपल्याला असं विचारलं की व्हॉट आर द सीजीएसटी अँड एसजीएसटी शोन इन द टॅक्स इनवॉइस इश्यू. सो गिवन आउटपुट taxable
value of cosmetics is equal to rupees 10,000. GST rate is equal to 18%. To find CGST and SGST. Now, GST payable is equal to 18% of 10,000, which is equal to 10,000 into 18 divided by 100. 0 cancel. So GST payable, which is equal to rupees 1,800. We know that as GST is 1,800. So therefore SGST is equal to 1,800 divided by 2, which is equal to rupees 900, and CGST is equal to 1,800 divided by 2, which is equal to 900. So 900 रुपये असा SGST आणि CGST दिला आणि एकूण GST या ठिकाणी 1,800 रुपये इतका पे केला गेला. Example number 6. Prepare a business to customer tax invoice issuing given information. Write the name of supplier, address, state, date, invoice number, GSTIN number, etc. as per your choice. कसं द्यायचंय? Suppliers, address, state, डेट, इनवॉइस नंबर अँड GSTIN नंबर. आणि काय काय खरेदी केले आपण? रेट ऑफ मोबाईल बॅटरी खरेदी केली 200 रुपये. त्याचा GST रेट आहे 12% आणि HSN नंबर आहे 8507, एक पीस घेतलेली आहे. आणि हेडफोन घेतलेला आहे 750 रुपये किंमत आहे. त्याच्यावरचा GST रेट आहे 18%. त्याचा HSN कोड आहे 8518 आणि 1 पीस मध्ये तो घेतलेला आहे. आता इथं सप्लायरचं नाव लिहिलं श्याम मोबाईल. पहिल्यांदा टॅक्स इनवॉइस बिझनेस टू कस्टमर. त्यानंतर सप्लायर श्याम मोबाईल, शिवाजी चौक, पंढरपूर, महाराष्ट्र. कारण आपल्याला राज्य पण लिहायला सांगितले आहे महाराष्ट्र. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर लिहिला, दुकानाचा ईमेल आयडी लिहिला, GSTIN नंबर लिहिला, डेट लिहिली, त्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी त्याचा नंबर किती आहे ते लिहिलं, इनवॉइस नंबर. ही सगळी प्राथमिक माहिती आपण पूर्ण करू. यानंतर आता पावतीकडे येऊया. पावतीमध्ये सिरियल नंबर 1, HSN कोड 8507 8507. काय प्रोडक्ट? मोबाईल बॅटरी. रेट काय आहे? ₹200. एक पीस घेतलेला आहे. टॅक्सेबल अमाऊंट काय झाली? ₹200. आता याच्यावर आपल्याला 6% आणि 6% एकूण 12% कर दिलेला आहे. त्यापैकी 6% सेंटरकडे जाणार. 200 चे 6% झाले 12 रुपये. त्याच पद्धतीने स्टेट कडे पण 200 चे 6% 12 रुपये. म्हणजे हा 12 आणि हा 12 अधिक 200 रुपये असे 224 रुपये टोटल मध्ये तुम्हाला दिसणार आहे. कशासाठी? मोबाईल बॅटरीसाठी एक पीस खरेदी केलेली आहे. यानंतर पुढचा सिरियल नंबर 2 8518 हेडफोन खरेदी केलेला आहे. एकच पीस आहे आणि त्याचा रेट आहे 750 रुपये. म्हणून टॅक्सेबल अमाऊंट झाली 750 रुपये. आपल्याला असं दिले की 18% GST आहे. त्यामुळे या ठिकाणी 9% सेंटरला त्याचे झाले 9% 750 रुपयाचे 67 रुपये 50 पैसे येतात. 9% 750 चे 67 रुपये 50 पैसे येतात. हे स्टेटला जाणार आणि हे केंद्राकडे जाणार. आणि टोटल ज्यावेळेला होईल त्यावेळेला 750 अधिक 67 रुपये 50 पैसे अधिक 67 रुपये 50 पैसे या तिघांची बेरीज या ठिकाणी आपल्याला आलेली आढळून येते 885 रुपये. आणि ज्या वेळेला आपण टोटल करू त्यावेळेला 5 4 9 8 2 10 8 2 10 आणि 11 म्हणजे ज्यावेळेला मोबाईलच्या दुकानातून आपण बाहेर पडतो त्यावेळेला 1109 रुपये किंवा 1109 रुपये या ठिकाणी आपण दिलेले असतात. अशा पद्धतीचं बिल हे या ठिकाणी आपल्याला करता येतं की ज्याच्यामध्ये बरीचशी माहिती ही आपल्याला स्वतःला भरायला सांगितलेली आहे. रेट काढणं आणि ही पावती तयार करणं परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं असू शकतं.